नमस्कार गाववाल्यांनो आज आपण कासारडाक्यात जातलो. म्हणजेच आमची जी वार्षिक पिकनिक असता धामापूरच्या ठिकाणी कासारडाका या देवस्थान असा. तर या देवस्थानाकडे आपण सालाबाद कोंबे देतो आणि एक आमची अशी वार्षिक पार्टी असतात. तर त्या पार्टीसाठी आपण जातलो. हे बघा आता इथून आम्ही काकीकडून कोंब नेतलो. मालवण बाजारकडे आपण कोंब्यासाठी गेलेले असतो. तर आपण बघूया कोंब्याचे दर काय काय असतात ते आणि मग कासारडाक्यात जाऊया. चला तर मग. काकी कसे कोंबे होत? 500 रुपये 600 रुपये मोठे किती देऊया कोंबे बघा कसले होते गावठी. हे तुम्ही स्वतःच पाळतास ना आणि घेताच पण जे गावठी असतात लोकांकडचे ते घेतात. गावागावात जावचं लागतं. आणि खाण्याचा कसा काय करता? हा गहू दोंदे वगैरे दुकानांनी घेऊन त्यांना घालतात. आणि खाद्य घालतं लागतं असतं ना. बरोबर हा गावठीच घालतात सगळं. असे गावठी कोंबे असतात. वजन किती असतं अंदाजे? 1.5 किलोच्या आजूबाजू होय ना. बघा एकदम स्वच्छ आणि या असं आरावता ना. असे चांगले पक्षी असं ते त्या ठिकाणी तुम्ही मालवणच्या बाजारात घेऊन बसतो. काका खै थंय बसले हा घेते. काकांचा पण फोटो घेते. हा चल. या ठिकाणी इकडे काका बसलेले हो. या ठिकाणी मग नारळ पण गावतले. तेव्हा काका हय बसलेले असत. काका तुमच्याकडे कसे तेच कोंबे होत गावठी ना? रोज असतो हा. दर काय असता? दर काय असता? सांगितल्याप्रमाणे मिळतो. किती रुपयापासून? होय किती रुपयापासून असतं? काय तर 500 कमीत कमी 500 रुपये. 500 गावठी कोंबे 500 पासून असतं. हे बघा मालवण. हे बघा हे कोंबे असं ते बघ 1.5 किलोचे असं आरावतात ना काकी? आरावते होत ना. आणि नारळ पण तुमका या ठिकाणी गावतले बघा. तर तिकडे मार्केट असा आणि मार्केटच्या गल्लीच्या समोर जाऊ तुमका नारळ आणि कोंबे गावतले. ते तुम्ही देवाक थंय नेऊ शकता. कासारडाक्यात जर नवस करतो असलो तो कोंबो लागता आणि नारळ पण लागता. 2 नारळ लागतात आणि केळी पण लागतात. कारण कासारडाक्या देवस्थानाचे ते महापुरुष असतात त्याच्यामुळे ते का गोड पदार्थ ठेवतो लागतात. त्याच्यामुळे केळी लागते. तर असं तुमका घेऊन जायचं असं. आता आपण मार्केटमध्ये जाऊया. बघ ह्यो पण विकता कोंबे. कसे असते तुझ्याकडे कोंबे? कोंबडी 350 रुपये. हा 700-800 रुपये. कोंबे 700-800 गावठी ना. प्युअर गावठी असते ते. आमचा गावचा देवस्थान आहे. सगळ्यांनी यावा पार्टी करा मस्त पावसात एन्जॉय करा कोंबड्या घ्यावा. पावणारा देवस्थान जागृत त्या सगळ्यांनी यावा. कोकणातल्या कासारडाक्यात जाव. हे बघा हे आता आपण आतल्या गल्ली दिलेले असं चिकन शॉप आणि असं त्या ठिकाणी काकी बसली आहे. बाजारात रोज असता भाजी इकू. कोंबे आणल्यानं कशी होती? 500 रुपये. 700 जोडी कशी? 1,500 रुपये जोडी. गावठी आहेत ना तुझी स्वतःची ना. आता मार्केटात जाऊया. चिकन शॉप आहे. तुम्ही चिकन घेऊ शकता. ही आमची वाडेकरी असे बघ. कसे आहेत कोंबे? 700 रुपये असतात. हे गॅरंटेड कोंबे गावतले आमच्या वाड्यातले असेल. कारण माझ्या घराच्या बाजूक ते कोंबे असत. दरवर्षी मी हे कोंबे दाखवतो. तुम्ही हो बिंदास घेऊ शकता. गॅरंटेड असेल. ही पण वाड्यातली असेल कोंबे. कलर बघा कोंब्याचे कसे आहेत कोंबे. 700 रुपये. ही दोघवली वाड्यातली असल्यामुळे यांचे दर एकच असत. तर या ठिकाणी तुम्ही ही जी शेवटाक बसतो दोघवली ती आमच्या वाड्यातली असत. बिंदास तुम्ही कोंबे घेऊ शकता न विचारता. विचार करूची गरज नाही. चांगलेले पैसे द्यायचे आणि घ्यायचे. आता आपण आतमध्ये जाऊया.
व ही लाईनीत ह्या असत मटन शॉप चिकन शॉप झोरे कसे रे किलो कसो 850 रुपये प्युअर ह्या असा मटन दाखव लिहून ठेवलेला होय 850 रुपये किलो सगळे पार्ट तुमका घालतलो बाकी ही लाईनीत चिकन शॉप असत सगळीकडे साधारण सेमच दर असत मसालो आपण हैसून घेतोय बघा दुकानाचं नाव बघून ठेवा केळुसकर मसाले दीपक केळुसकर हे दीपक केळुसकरांचे सुपुत्र असत उद्योजक मसाला व्यावसायिक असत त्यांचा आउटलेट असा कुंभारमाटीक हायवे तुमका दिसतला केळुसकर मसाला तर या ठिकाणी आपल्या कोंबड्याच्या पार्टेक मसालो चांगलो संडे स्पेशल बकऱ्याच्या पार्टेक संडे स्पेशल चांगलो मसालो गावतलो गरम सामानाचा प्रमाण व्यवस्थित असता स्वतःची यांची झाडं असत मिरीची झाडं असत त्याच्या दालचिनीची झाडं असत जायफळाची घराकडे झाडं असत कारण माझा जाणं येणं असतं या घराकडे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही बिंदास न विचार करता मसालो घेऊ शकता समोर आपला बघा घराकडचा शेजारचा माझा चिकन शॉप असा त्याच्यानंतर वर्गमित्राचा मटन शॉप असा या ठिकाणी तुम्ही मटन घेऊ शकता या ठिकाणी मटन पण गॅरंटेड मटन गावतलं रेट काय 850 रुपये किलो 850 रुपये किलो काय काय घालतं मटणात हा मटणात म्हणजे काय काय पार्ट घालतं हे सगळं येतात हड्डी नरम मिक्स मिक्स सगळं आहे त्याला थोडा 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 थोडं सगळं सगळं येतं गॅरंटेड शित त्याला मटन गॅरंटी मटन गॅरंटेड गावताला आपण हळद घेतो मटन सगळी घरातली माणसं तो वाचतो असा आणि हे कायमस्वरूपी जवळजवळ 25 वर्ष ह्या असतात कामाक आणि ह्या आपला शेजाऱ्यांचा चिकन शॉप होता या ठिकाणून कायमस्वरूपी आम्ही चिकन पार्टे घेत जातो समोर पण असत दुकानात थोडी मोठी अशी ही चिकन मटन शॉपची बाजारपेठ असा माशी बाजारच्या आतमध्ये तर गाववाल्यानू फायनली आपण श्रीदेव कासारडाका देवस्थानाच्या थंय इल्लेले असो हे बघा या देवस्थानाचा कासारडाका बैरागी महापुरुष असं देवस्थानचं ह्या नाव असं या ठिकाणी बोर्ड लिहिलेलं असं कसं काय असता वर्षाची वेळापत्रक लिहिलेला तेव्हा पण मी दिले आता काय कोंबे ठेवले गारांनी घातली आणि मानवलेले कोंबे असतात ना त्याचे वरती कापतं हे कापतं समोर असे महिला पण येतात कासारडाके पराठवाड्यांपासून सगळी कासारडाके घेतात पाणी बघा कसला इला आता 2 दिवस पाऊस लागलो त्याच्यामुळे पाणी खदू असा कोट बघा पाण्याचं किती आलं जबरदस्त पाणी असा तर अजून पाऊस पडत राहिलो त्या स्वच्छ होतं ना भाव आपलं दिलं असतं कासारडाक्या दरवर्षी येतात हो दरवर्षी पैसे दिला वेंगुर्ल्यासून लांब लांबसून येतात आपल्या पूर्ण जिल्ह्यातून कासारडाक्या घेतात किती हा मंडळ हो किती असत माणूस 5-6 जण असतो 5 जण आमच्या वेळी पण वेगवेगळे हां हां तुझी टीम खायची हे सगळा मंडळ तुझा हो दरवर्षी येतात काय हो वर असो कोंबो कापतात आणि ह्यो असो कोंबो टाकतात तो फडफडत असो येता खाली हे बघा हो हो असं पडलो वाई असं त्या वाईत पडतात मग दाखवतो तुझी तडपड थांबली का तो उचलून मग पिशेत घालतो असे लोक येत असतात मस्त असं वातावरण असतं होय
खराब पिशी आहे पहिली खराब पिशी आम्ही इकडून आलो आम्ही इथून आलो कुठं आम्हाला वेंगुर्ला चला आपण आता आपला मंडळ जे बसला वरती बसला म्हणतो तर आपण जाऊया. आपण समोर दिसता त्या वाटेने लिहिलेले असं कासारडा देवस्थानच्या जरा पुढे गेलास की डाव्यासाठी वाट गेली यावर लाल. तर आता होय शेडी बांधलेली असे ते सरकारी शेडी असे त्या ठिकाणी पाण्याची सोय पण केलेली आहे. पार्टी करणारे खयो बसतात ना त्याच्यामुळे अशी मस्तपैकी निवारा शेड केलेली असा की देव कासारडा बैरागी महापुरुष प्रसन्न घोड्याची वाडी ग्रामस्थ मंडळ धामापूर यावरील देवस्थान आश्रम आहे. तर ठिकाणी तुम्ही हे करू शकता पार्टी वगैरे करू शकता. जागा भरपूर आहे. पाणी पण आवडायचं वेगवेगळे पार्टी होय मस्त त्या वाटेनं पण येतं. पाण्याचं पाणी दाखवतो तुमच्याकडे. या ठिकाणी मस्त वॉटरफॉल असं होतं भारी आहे. सुंदर असं वातावरण. बंदारा आपल्या जेवणात काय काय रे आज? आता आपल्या जेवणात मानवलेलो बकरू हां एक आमच्या वॉर्डात लग्न होतं तर मागच्या नवसाप्रमाणे झाला. तर आज मानवलेलो बकरू चिकन आणि गावठी कोंबड्याचे जे माझ्या नवसाचे असतात ते. हां जे लोक ज्यांका दरवर्षीप्रमाणे जे कोंबडे दिले जातात ते कोंबडे म्हणजे सगळ्या तऱ्हेचा 3 तऱ्हेचा जेवण सध्या. खूप बरं वाटलं तुमच्या प्रोग्रामला आणि हे देवस्थानाचं कार्य तुम्ही करताय ते फार आम्हाला आनंद मिळालेला आहे आणि असंच दरवर्षी तुम्ही करत जा. पोरग्यांचा काय तुम्हाला त्रास नाही ना? काहीच नाही सगळं व्यवस्थित आणि सगळं देवाचं कार्य व्यवस्थित करतायत तुम्ही दरवर्षी आता येताला आणि आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही तुमच्या सहकार्यासाठी येऊ. आपल्यात सगळं जुनं मित्र आहे हो. म्हणजे आपला जो कासारडा मित्रमंडळ त्यातलं हो जुनो सभासद असतात. पैसून नाही ते हां ह्या बघू केली आपली पार्टी कशी असता काय कशी वाटली तुमका पार्टी? बरी आहे छान मस्त म्हणजे काय असं गावला या आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय. बरोबर गावाला राहायचा आणि गावातल्यासारख्या जगायचा हे बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं आणि गावचा पाणी प्यायचा. मजा वाटली. म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही येताला कसला मटण कोंबड्याचा गावठी ना? या सुक्या करतात सुक्या या सुक्या असं बघा चुलीवरचा जेवण मगाचपासून जवळजवळ 1.5-2 तास ते धूर खातं ते बघा. बाकी दुसरी पार्टी थोय असं बघा ताई या करता. मटण कसला ताई होता मटण? हा गावठी कोंबड्याचा. कसलं रस्सो करतलं तू? रस्सो करतलं रस्सो करता ताई. हे मगाशी तुम्ही व्हिडिओत बघितलात ना हे सगळे गोविंद आहे ना आमचं मित्र त्याची पाहुणे ओरसून इलेली होती लोक सगळी. कसा वाटतं तुमका हय या शेडीत सगळे आता पुरुष बिरुष असत पोरगे असत मोठे असत व्यवस्थित वाटता? काय त्रास देतात आरण मारून? नाही ना मजा वाटता? पावसापासून शेडी बांधलेली असा हय जर समजा पर्यटक इले तर त्यांना सुरक्षित आहे ना? बायका बिका पोरा बिरा काही एक त्रास नाही. एकदम सुरक्षित अशी जागा असा बघा. चुली पेटव गावतात. गॅस पॉवर पण तुम्ही करू शकता.
सुरक्षित राहा. या ठिकाणी अशी सगळी बायका पोरा जी आपली असत ती मजा घेतात. तुम्ही बघू शकता अतिशय सुरक्षित असो ह्यो पॉइंट असा. हे बघा सगळ्यांनी यावा, पार्टी करा, मस्त पावसात एन्जॉय करा, कोंबड्या घ्यावा. पावणारा देवस्थान हा जागृत, त्या सगळ्यांनी यावा. कोकणातल्या कासार टाक्याक जाव.